नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव अभयसिंह राजेंद्र घाडगे, राहणार बारामती. मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे आणि आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की आपण आपल्या शेतामध्ये एकात्मिक पद्धतीचा अवलंबन करून आपण आपल्या शेतामध्ये किडींचं व्यवस्थापन कसं करू शकतो, हाच उद्देशानं आपण हा व्हिडिओ तयार करत आहे. इथून पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एकात्मिक पद्धतीचा अवलंब करून मग त्याच्यामध्ये कामगंध सापळ्याचा वापर असेल किंवा लाईट ट्रॅपचा वापर करून आपण आपल्या ऊसाच्या शेतामध्ये किडींचं कशा प्रकारे आपण नियंत्रण करू शकतो हे आपण पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आजचा जो व्हिडिओ आपण तयार करत आहोत तो जैविक पद्धतीनं कीड नियंत्रण कसं करायचं ह्याबाबतचा आहे. आता जैविक पद्धतीनं जर कीड नियंत्रण करायचं जर म्हटलं तर अतिशय चांगलं आणि प्रभावी पद्धतीनं आपण जैविक पद्धतीनं कीड नियंत्रण करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण ट्रायकोगामा सारखी जर मित्र कीड आपण आपल्या शेतामध्ये सोडली तर हीच मित्र कीड आपल्या शेतामध्ये जे काही किडींच्या अंडी असतील, कोश असतील ह्याच्यावरती ते जगतात आणि तिथं त्या किडींचा आणि कोशांचा नायनाट करून टाकतात. परिणामी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे किडींवरती नियंत्रण मिळत जातं. आता हे ट्रायकोचे जे मित्र कीड आहे ती आपण आपल्या शेतामध्ये कशी सोडायची किंवा त्याचे कशा पद्धतीनं आपल्याला कार्ड्स मिळतात व ते आपण आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीनं लावायचे ह्या बाबतीत आपण काही माहिती घेऊयात. शेतकरी बांधवांनो, ट्रायकोगामाची काही विशिष्ट जाती आहेत. त्याच्यामध्ये ट्रायकोगामा चिलोनिस असेल, ट्रायकोगामा जापोनिकम असेल, ट्रायकोगामा प्रोटिओसम असेल, तर असे काही एक त्याच्या प्रजाती आहेत जे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि आपण हेच जर ट्रायकोचे कार्ड्स आपण आपल्या शेतामध्ये जर लावले तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या किडींवरती नियंत्रण मिळत जातं. आता हे ट्रायकोचे कार्ड्स आपल्याला कुठं मिळतात तर तसं जर पाहिलं तर आपल्याला जर आपल्या जवळ जर विद्यापीठ असतील किंवा कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा प्रायव्हेट संस्था असतील तर त्या आपल्याला ट्रायकोचे कार्ड्स आपल्याला बनवून ते देत असतात. आता ते ट्रायकोचे कार्ड्स आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सकाळी म्हणजे ऊन पडायच्या आतमध्ये आणि ऊन उतरल्यावरती म्हणजे सकाळी 11च्या आत आणि सायंकाळी 5च्या पुढे हे ट्रायकोचे कार्ड्स आपल्याला आपल्या शेतामध्ये लावायचे. आता हे जर पाहिलं तर आपल्याला ज्यावेळेस ते कार्ड्स मिळतात, आता जर तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत जर आपल्याला कार्ड मिळाले किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत जर आपल्याला कार्ड मिळाली तर ते कार्ड आपल्याला चौकोनी कार्डवरती ते मिळतात आणि त्याच्या स्ट्रीप असतात. त्या छोट्या छोट्या प्रकारे कट करून आपल्याला पानाच्या पाठीमागं स्टेपल करायचं असतं. तर तुम्ही बाहेर जर कोणत्या अजून ओळखीच्या जर संस्था असतील किंवा जर प्रायव्हेट कोण संस्था आपल्याला तयार करून देत असतील तर त्यांचे छोटे छोटे कार्ड असतात आणि ते आपल्याला अगदी पानाच्या पाठीमागं आपल्याला फक्त अडकवायचं असतं आणि त्याच्यावरती त्याची ट्रायकोगामाची अंडी असतात. जर तसं जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे आपल्याला 1 लाखापासून ते 1.5 लाखापर्यंतचे अंडी आपल्याला आपल्या शेतामध्ये सोडण्यासाठी मिळतात आणि त्याच्यातून ज्यावेळेस ती ट्रायकोचे माशी तयार होती आणि आपल्या शेतामध्ये येते त्यावेळेस आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे किडींवरती नियंत्रण मिळत जातं. आता आम्ही काही दिवसापूर्वी आमच्या शेतामध्ये ट्रायकोचे कार्ड्स आम्ही मागवलेले होते आणि त्याचं इन्स्टॉलेशन केलेलं होतं. मी आता तुम्हाला तेच दाखवतो की कशा प्रकारे ते ट्रायकोचे कार्ड्स असतात आणि आपल्याला कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये ते बसवायचे असतात. आता मी ज्या ठिकाणावरून ट्रायकोचे कार्ड्स मागवलेले होते ते आहे ग्रीन रेव्होल्युशन कंपनी कोल्हापूर यांच्या मार्फत आम्ही कार्ड्स मागवलेले होते. तर ते अशा प्रकारे ते ट्रायकोचे कार्ड्स असतात. आता हे जे कार्ड्स आहेत ते ट्रायकोगामा चिलोनिस नावाची आम्हाला प्रजाती मिळालेली होती. जर आपण ह्याच्या आतमध्ये जर पाहिलं तर असे छोट्या छोट्या पद्धतीची ही अंडी असतात आणि ह्याच्यातूनच ती ट्रायकोगामाची जी माशी असते ती ह्याच्यातून बाहेर पडते व संपूर्ण शेतामध्ये पसरते व ती किडी खाण्याचा तिचा कार्यक्रम तो चालू असतो. परिणामी जी किडीचं जी चक्र असतं ते आपल्याला थांबवता येतं आणि आपल्या शेतामध्ये आपण अतिशय प्रभावी पद्धतीनं किडीचं नियंत्रण करू शकतो. आता हे जे ट्रायकोचे कार्ड्स आहेत हे ट्रायकोचे कार्ड्स आपण कशा प्रकारे आपण शेतामध्ये लावायचे ते आपण पाहूयात. आता तसं जर पाहिलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सकाळी 11 वाजायच्या आत व सायंकाळी 5च्या पुढं जर आपण आपल्या शेतामध्ये जर ट्रायकोचे कार्ड लावले तर अतिशय उत्तम राहील. आता हे लावत असताना काय करायचे की पानाच्या पाठीमागे, आता ह्याला पाठीमागे इथं कॉलर दिलेली आहे बघा, हे इथं अडकण्यासाठी कॉलर दिलेली आहे. ह्या कॉलरचा वापर करून आपण आपल्या पानाच्या पाठीमागे हे अडकून टाकायचं. आता हे जर बघितलं हे पान आहे आणि ह्या पानाच्या पाठीमागं हे अशा प्रकारे जर कॉलरला अडकवलं
तर हे एकदम प्रॉपर व्यवस्थित बसून जातं. तसंच दुसरं एक कार्ड मी त्या शेजारी लावून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल की हे अशा पद्धतीने इथं कॉलर अडकवायची आणि हा सोडून द्यायचा. जो आपण हे जे कार्ड इन्स्टॉलेशन केलेलं किंवा हे जे कार्ड बसवलेलं आहे हे सावलीमध्ये येईल ह्याची थोडीशी काळजी घ्यायची. आता आपण ट्रायकोडचे कार्ड्स बसवले. आता सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे आपल्याला शेतकरी बांधवांनो, हे लक्षात घ्या की ट्रायकोचे कार्ड बसवल्यापासून आपल्याला त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशक फवारायचं नाही. मग ते किती दिवस फवारायचं नाही, एक सर्वसाधारणपणे 20 ते 25 दिवस किंवा महिनाभर आपल्याला आपल्या शेतामध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची. तर शेतकरी बांधवांनो, आपणही आपल्या शेतामध्ये ट्रायको कार्ड्स वापरून आपल्या शेतातील किडींवरती नियंत्रण करावे. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.